300 कोटींचा भूखंड घोटाळा उघड झालाय। या प्रकरणी 49 बिल्डरांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा 20% घरांचा कोटा टाळण्यासाठी बनावट भूखंड विभाजन करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर या प्रकरणी 49 बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। सदरच्या प्रकरणाची पडताळणी केली असता भूमी अभिलेख विभागाकडे तशा नोंदी आढळून आल्या नाही। त्यामुळे सदर समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये उपाधीक्षक भूमी अभिलेख नाशिक यांनी या 49 प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवावा अशी निदर्शनं असल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला। अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि LIG या गटासाठी ते परवडणाऱ्या दरात किंवा कमी किमतीत ते घरं उपलब्ध करून द्यावेत अशासाठी ते महाराष्ट्र शासनाचं धोरण होतं। परंतु जे भूखंड धारक आहेत त्यांनी 2013 पूर्वीच आमचे पोट हिस्से झालेले आहेत असे बनावट कागदपत्र तयार केले। असे किमान 49 प्रकरणं आहेत। त्यामध्ये मग क्षेत्र वेगवेगळं आहे किंवा पोट हिस्से कमी जास्त संख्येने आहेत, पण 49 प्रकरणं आहेत ती सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही।